तर नमस्कार मंडळी. तर आज आपण ठाण्यामधील बोळिंजकर यांच्या गणपतीच्या कारखान्याला भेट दिलेली आहे. तर ह्यावेळी शासनाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे पीओपीच्या गणपतींना 100% त्यांनी सक्त मनाई केलेली आहे. तसेच त्यांनी सर्वांना आवाहन देखील केलेले आहे. 100% फक्त शाडूच्याच मूर्ती, त्यामुळे प्रत्येक कारखान्यामध्ये त्याची विक्री होत आहे. तर त्याचा काय परिणाम झालेला आहे आणि होणार आहे ते आता आपण आजच्या भागामध्ये संपूर्णपणे जाणून घेऊयात आणि शासनाचे काय काय नियम आहेत त्या संदर्भातील माहिती सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी. तर आता आपण बोळिंजकरांच्या गणपतीच्या कारखान्यात आलेलो आहोत आणि माझ्यासोबत सुरेंद्र दादा आहेत. ते इथे जवळजवळ 35 वर्ष या कारखान्यामध्ये काम करत आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला ते माहिती देणार आहेत गणपतीच्या मूर्तींसंदर्भातील. तर दादा, इथे किती छोट्या मूर्तीपासून म्हणजे सुरुवात होते इंचापासून? आमच्याकडे सर्वात छोटी मूर्ती 1 फूट म्हणजे 12 इंच. 12 इंचापासून. आणि पूर्वी म्हणजे कमी मला वाटते 35 वर्ष पूर्वी 12-13 फुटाची मूर्ती होती आमच्याकडे. हां हां, 12-13 फूट. रेमंडला बसायचं, वसईला भाई ठाकूरकडे जायचं, पांडुरला सिनेमा पाटीलकडे जायचं. पण ते आम्हाला खूप अडचण व्हायचं, एवढं वरती असायचं तर टेबल वगैरे घेऊन पाय वगैरे लागायचं म्हणून बंद करून टाकले. आता सध्या आमच्याकडे 3.5 फुटाची मूर्ती आहे. 3.5 पर्यंत 1 फुटाच्या 3.5 फुटापर्यंत मूर्ती आहे आमच्याकडे. आणि पहिले आम्ही पीओपीची मूर्ती करत होतो, पण आता सरकारकडनं जरा आपल्याकडनं बंदी आल्यामुळे आम्ही ते सध्या बंद केलेलं आहे. आता मातीची मूर्ती आम्ही करत आहे. आणि त्याच्यामुळे जेवढा पहिल्या पीओपीमध्ये आम्हाला हे व्हायचं म्हणजे प्रोडक्शन व्हायचं, तेवढं मातीमध्ये प्रोडक्शन नाही आहे. ते आम्हाला खूप शॉर्ट होणार आहे यावेळी. शॉर्टेज होतं. हां, खूप शॉर्टेज होतं. आणि गिऱ्हाईक पण खूप वैतकतात म्हणजे पीओपी बंद केल्यावर. पण पीओपी आणि मातीची जी मूर्ती आहे त्यामध्ये वेटमध्ये काय फरक असतो? पीओपी सपोज मी घेतली 2 फुटाची मातीची आणि 2 फुटाची पीओपीची, तर दोघांमध्ये काय फरक? वजनामध्ये मातीची जड असते का? पीओपी आहे ना, पीओपी हलका आणि कॉस्टली कमी आहे आणि खर्च पण कमी आहे. आणि मातीची मूर्ती आहे जर अवघड जड आहे आणि कॉस्टली पण आहे. त्याच्यामुळे मातीची मूर्ती वेटला जास्त आहे, त्यामुळे जास्त मागणी पूर्वी पीओपीला असायची. अजूनपर्यंत आहे मागणी, पण आहे. गव्हर्नमेंटच्या सरकारच्या बंदीमुळे ते. आणि कलर वगैरे पण पीओपीला कसं शायनिंग जास्त असतं ना. पीओपीला मातीला आपल्याला नाही करता येत. मातीला पण आहे, पण थोडीशी कमी म्हणजे शायनिंग नाही करू शकत. हां, पण कलर मग काय फरक असतो? पीओपीला आपण काय कलर देतो? पीओपी मध्ये आमच्या 4-5-6 टाईपचे कलर असतात. समजा पल्प कलर बोलतो, आपली मोठी कलर बोलतो. परत ऑइल पेंट कलर बोलतो आम्ही. ऑइल पेंट कलर फक्त म्हणजे त्याच्यावर पाणी वगैरे पडलं तर काय फरक नाही पडत. कलरमुळे म्हणजे कलर त्याचा फरक नाही पडत जर पीओपीला जो असतो त्याच्यावर पाणी बिणी पडलं तर? हां, ऑइल पेंटच्या मूर्त्याला फरक नाही पडत. आणि परत मोती कलरच्या मूर्त्याला पण फरक नाही पडत. आणि परत तिसरा कलर आमच्याकडे मेटॅलिक कलर. हां, मेटॅलिक कलर पण त्याच्यावर पण पाणी पडलं तर काही इफेक्ट नाही होत. फक्त आमच्याकडे काय आहे की पीओपीच्या मूर्तीला जर आपला साधी मूर्ती म्हणजे साधा कलर आहे, आपण त्याला वॉटर पेंट कलर बोलतो, ते कलर असल्यावर मग आम्हाला त्याला सांभाळायला लागतं. कारण त्याच्यावर जर पाणी पडलं तर त्या पाण्याचा डाग उठतो. बरोबर आहे. बाकीचा सर्व कलर बरोबर आहे, पण आता मातीमध्ये ते कलर नाही होऊ शकत. आता साधी कलर आपले वॉटर पेंट कलर आहे, त्याच्यावर त्याला सांभाळायला लागेल. पाणी वगैरे पडलं तर थोडा डाग वगैरे. हो. पण म्हणजे चांगली गोष्ट ही आहे की मातीच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नैसर्गिक रंग वापरले जातात. कोणतेही रासायनिक क्रिया केलेले ह्याच्यामध्ये रंग वापरले जात नाही, त्यामुळे निसर्गाची अजिबात हानी होत नाही. आणि म्हणून आपल्याला गव्हर्नमेंटने सुद्धा शाडूच्याच मूर्ती घेण्यासाठी सध्या जी मागणी चालवली आहे ती ह्याच्यासाठीच आहे की निसर्गाची हानी होऊ नये. भली आपल्याला थोडीशी किंमत जास्त मोजावी लागेल किंवा थोडंसं वेट जास्त असेल, पण निसर्गाच्या दृष्टीने किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो. म्हणजे आता दादांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की ते कलरमध्ये सुद्धा फरक असतो मातीच्या मूर्तीला जो रंग देतात. तर ती आपल्याला महत्त्वाची गोष्ट कळलेली आहे. आणि दादा, ह्या कारखान्याबद्दल आम्हाला काय सांगाल की किती वर्ष हा आहे इथे कारखाना?
बघा मला तरी 35 वर्ष झाले या कारखान्यात काम करताना आणि 70 वर्ष जुना कारखाना आहे. 70 वर्ष जुना कारखाना आहे आणि त्यापासून 70 वर्षापासून म्हणजे कारखाना चालूच आहे. गेली 35 वर्ष मला पण झाले ते काम करतो. बरोबर. तर तुम्हाला म्हणजे रंगवताना तुम्हाला काय जास्त आवडतं कलर करताना गणपतीला? म्हणजे तुम्ही जेव्हा गणपतीला रंगवता तेव्हा तुम्हाला जास्त काय आवडतं? स्प्रे आवडतं की डोळे वगैरे रंगवायला? तुम्ही काय करता? त्या दोन्हीपैकी मी दोन्हीच करत नाही. आमचे शेठचे मुलं आहेत ते. मग तुम्ही काय करता? मी गणपती डाई वगैरे बनवतो आणि गणपतीचं म्हणजे डाई पाडतो, परत मातीची मूर्त्यामध्ये बनवतो, फिनिशिंग करतो, असे भरपूर काम. गोल्डन वगैरे सर्व काय जे काय बाकी सर्व डोळे आणि आखणी सोडून बाकी सर्व काय आम्ही करतो. पण तुम्हाला आवडतं, मजा येते ते करायला. आणि 35 वर्ष तुम्ही हे काम करताय. 35 वर्ष. अरे वा. आणि एक्झॅक्ट आम्हाला लोकेशन सांगू शकाल? जे नवीन लोक येणार आहे तर त्यांना म्हणजे डायरेक्शन कसं इथे येण्यासाठी? त्यांना सांगा की 3 पेट्रोल पंप हा मेन जुना लोकेशन, मेन लोकेशन 3 पेट्रोल पंप आहे. नौपाडा ठाणे गणपतीचा कारखाना सांगा. 3 पेट्रोल पंप बोळिंजकर नाव सांगितलं की कोणीही खूप भरपूर म्हणजे लोकांना माहिती आहे. तर बघा हा एकदम जुना कारखाना आहे. तुम्ही बोळिंजकरांचा गणपतीचा कारखाना सांगितलं तर तुम्हाला कोणीही इथे सोडेल. आणि 3 पेट्रोल पंप हे मेन लोकेशन आहे आणि तिथेच हा जवळ हा कारखाना आहे नौपाड्याला. अनंत बाबाजी बोळिंजकर जे सो हा जो वरचा फोटो आहे तो त्यांचा आहे ना, काकांचा आहे. आणि बाजूला आहे तो आजोबा. तर ह्यांनी चालू केलेला आहे. आणि कधी चालू केलेला आहे? 1944 पासून म्हणजे हा कारखाना आहे. अरे वा. म्हणजे इतकी बरीच वर्ष झालेली आहेत. आणि खाली आहे तो तुमच्या वडिलांचा फोटो आहे. तर इतकी वर्ष ह्या कारखान्याला झालेले आहेत बघा. जर तुम्ही माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी काय करते हे तुम्हाला सांगते. जर तुम्ही माझे रेग्युलर जर माझे व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला मी मागच्या वर्षीचा सुद्धा माझा गणेश उत्सवाचा व्हिडिओ हा शेअर केला होता. तर माझी मूर्ती ही फक्त 1.5 फुटाची असते. तर पहिल्या वर्षीपासूनच आम्ही शाडूचीच मूर्ती घेतो. आणि कोरोनाच्या काळात मी तुम्हाला माझा अनुभव सांगते की कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला बाहेर विसर्जन करणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही घरामध्येच पाण्याच्या टाकीमध्ये छोट्याशा गणपती बाप्पाच्या मूर्तीचं हे विसर्जन केलेलं होतं. आणि त्याचं विघटन हे मी तुम्हाला सांगते अगदी 3-4 तासामध्ये त्या मूर्तीचं पूर्णतः मातीमध्ये रूपांतर हे झालेलं होतं. म्हणजे मूर्ती लगेचच ती विरघळलेली होती. खूप जास्त काही वेळ लागला नव्हता. 4 तास मॅक्झिमम मला वाटतं लागले असतील. तर पर्यावरणासाठी जर आपण इतकं तर आपण नक्कीच करू शकतो असं मला तरी वाटतं. आणि जर गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे तर आपण त्याला सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी जर प्राधान्य द्यायला सांगितलेलं आहे इको फ्रेंडली जर मूर्तींना, तर आपण सर्वांनी त्यांना ह्या गोष्टीसाठी सर्वांनी जर आपण त्यांना सपोर्ट केला तर आपल्या निसर्गाचीच म्हणजे त्याच्यामुळे हानी होणार नाहीये. तुम्ही आता हे काय करताय ह्याला मूर्तीला? फिनिशिंग. तर दादा आता तुम्ही हे काय करताय? हे आता गणपतीचे दागिने लावतो. तर हा साचा आहे का? हो, हा साच्यामध्ये दाबून काढलेला मी फिनिशिंग केला. त्याच्यानंतर असा गणपतीचे दागिने वगैरे डिझाइन वगैरे लावतो. तर तुम्ही आता हे साच्यामध्ये दागिने तयार करून घेताय आणि ते लावणार. हां, हे लावणार. तर हे सगळं तुमचे शस्त्र वगैरे आहेत. हो बघा. अरे वा. तर हे हळूच काढून लावून घ्यायचं. ते आपण फेविकॉलने चिटकवून घ्यायचं. अच्छा, आपण बाप्पाला हार बनवतोय गळ्यातला. अरे वा. ते म्हणजे एक्झॅक्ट तेवढंच मेजरमेंटचं आहे ते. बरोबर तेवढंच बसतं ना. हां.
तर मंडळी, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सरासरी 1,96,000पेक्षा जास्त घरगुती गणपती आहेत. तर सार्वजनिक गणेश उत्सवाची संख्या ही सुमारे 15,000 इतकी आहे. तर एवढी मोठी मूर्तीची मागणी पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार हे एप्रिल महिन्यापासूनच आपल्या मूर्तीच्या कार्यशाळा या सुरू करतात. म्हणजे जवळजवळ गुढीपाडव्यापासून ऑर्डर घ्यायलाही सुरुवात होते. हे पालिकेकडे नोंद होणाऱ्या कारखान्यांची संख्या सुमारे 4,000च्या घरात आहे. तर मूर्तिकार मोठ्या मेहनतीने ह्या मूर्ती घडवत असतात. मात्र पीओपी की शाडूची मूर्ती घडवायची हा मोठा पेच यावर्षी निर्माण झालेला होता. परंतु शासनाने आता बंदीच आणलेली आहे पूर्णपणे पीओपीच्या मूर्तींवरती. त्यामुळे सर्व कारखान्यांमध्ये ही शाडूच्याच गणेश मूर्ती विकल्या जात आहेत. आणि त्यातूनही आता मी जिथे आलेले आहे तिथे तर त्यांनी नवीन ऑर्डर ह्या घेणार नाहीत असं सांगितलेलं आहे. म्हणजे नवीन मूर्ती त्या घडवणार नाहीत. त्यांच्याकडे जितक्या मूर्ती आहेत तितक्याच मूर्ती त्या विक्रीला ठेवलेल्या होत्या. आणि मुख्य करून ते तुम्ही त्यांच्याकडून जर मागच्या वर्षी गणपती घेतलेला आहे का हे ते त्यांच्या नोंदणीच्या पुस्तकामध्ये बघत होते आणि तेव्हाच ते ऑर्डर घेत होते. कारण की त्यांच्याकडे तेवढ्या शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्यासाठी सुद्धा माल नाहीये हे त्यांनी सांगितलेलं होतं. सो बऱ्याच प्रमाणावरती लोक हे पीओपीच्या मूर्तीला पसंती देतात आणि त्याचं कारणही तसंच खास आहे. कारण जरीही पर्यावरणाच्या अनुषंगाने पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी पीओपीच्या मूर्तींवरती बंदी आलेली असली आणि गणेश मूर्तींच्या विसर्जनावरती सुद्धा शासनाने पीओपीच्या मूर्तींवरती मनाई केलेली आहे. आणि त्याच्यामुळेच गणेश भक्त आणि पालिका प्रशासनामध्ये यावेळी अनेक वेळा वादाचे प्रसंग सुद्धा निर्माण झालेले आहेत. परंतु प्रश्न मोठा हा आहे की मुंबई शहरामध्ये उंच गणेश मूर्त्या हा गणेश उत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. आणि इतक्या उंच मूर्त्या ह्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासूनच साकारल्या जातात. मात्र शाडूपासून इतक्या उंच मूर्ती हे साकारणं शक्य नसल्याचे मूर्तिकार हे आपल्याला सांगत आहेत. आणि पीओपीच्या मूर्ती ह्या बनवायला सोप्या असतात, वजनाला सुद्धा हलक्या असतात आणि हाताळण्याच्या दृष्टीने सुद्धा पीओपीची मूर्ती ही सोयीस्कर ठरते. तर बरेच मूर्तिकार आहेत ज्यांनी हे सांगितलेले आहे की मातीची जी मूर्ती असते ती वजनाने देखील जड असते, हाताळायला नाजूक असते आणि बनवायला सुद्धा त्याला वेळ लागतो. त्यामुळे ह्याच्यावरती अजून तरी काहीच तोडगा निघालेला नाहीये. ह्या वर्षी तरी आपल्याला सर्वांनाच शाडूच्याच मूर्ती खरेदी कराव्या लागणार आहेत. तर पुढच्या वर्षी काय असेल आपल्याला माहित नाही की डिसिजन काय होईल. पण ह्या वर्षी तरी तर पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर पर्यावरण पूरक म्हणजे पीओपीच्या मूर्ती न घेता आपल्याला शाडूच्या मूर्तीलाच पसंती द्यावी लागणार आहे. तर मंडळी, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मूर्ती बनवणारे कारागीर आणि उत्पादक यांच्यासाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्व ही जाहीर केलेली आहेत. आणि त्यानुसारच पारंपरिक शाडू माती वापरून बनवलेल्या कच्च्या मालापासून मूर्ती तयार केली गेली पाहिजे असे नियम जाहीर केलेले आहेत. तर मूर्तीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि प्लास्टिक आणि थर्माकॉल यांचा वापर करायचा नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय मूर्तीचे दागिने बनवण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावा. याशिवाय नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले आणि न काढता येण्याजोगे तसेच धुण्यायोग्य सजावटीचे कपडेच वापरायचे आहेत. त्यामुळे मूर्ती रंगवण्यासाठी फक्त नैसर्गिकरित्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग, खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या रंगांचा वापर करायचा आहे. मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांच्याकडूनच मूर्ती खरेदी करण्याचे प्राधान्य देण्यात यावे असे आवाहन महानगरपालिकेने केलेले आहे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा आहे की गणेश उत्सवामध्ये ह्या वर्षी मुंबईमधून गणेश मूर्ती पीओपी मध्ये पासून बनवण्यासाठी जितकी सक्त मनाई आहे
तितकीच सक्त मनाई पीओपी गणेश मूर्ती बाहेरून मुंबईमध्ये आणण्यासाठी सुद्धा 100% बंदी घालण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे जर कोणी मुंबई बाहेरून पीओपीची मूर्ती आणली तर त्याला मूर्तीच्या विसर्जनासाठी सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्यावेळी गव्हर्नमेंटने खूप मोठा हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याने पूर्णतः सक्त मनाईच केलेल्यामुळे आपल्याला सर्वांनाच बाहेरून मूर्ती आणणे हे सुद्धा त्याच्यावरती त्यांनी बंदी केलेली आहे. तर मंडळी, गणपती बाप्पाची मूर्ती ही कशापासून बनवलेली आहे ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा आपण ह्या वर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीला सुरुवात करूया आणि जास्तीत जास्त गणपतीची श्रद्धा भक्तिभावाने गणपतीचे आगमन करून त्यांची यथासांग पूजा करून त्यांची कृपा दृष्टी आपल्यावरती जास्तीत जास्त राहावी म्हणून त्यांची सेवा करूया. तर येत्या 27 ऑगस्ट पासून घरोघरी गणपती बाप्पांचे हे आगमन होणार आहे. तर सर्वांना त्याची आतुरता लागलेली असेल तर त्याची तयारी आता आपण सुरुवात करूया. तर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.